नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती तसेच आरोग्य विभागासाठी महत्त्वाचे असणारे 25 प्रश्न घेत आहोत। यामध्ये मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे पहा TCS आणि IBPS पॅटर्ननुसार हे जे प्रश्न आहेत हे विचारण्यात आलेले आहेत, कारण यामध्ये ZP आणि आरोग्य विभागाचे दोघांचेही प्रश्न आपण मिक्स घेतलेले आहेत। यामध्ये जे काही आरोग्य विभागासाठी तांत्रिक प्रश्न विचारलेले आहेत पहा, हे 2015 ते 2021 मध्ये जेवढ्या काही आपल्या आरोग्य विभागाशी संबंधित परीक्षा झालेल्या आहेत त्यातील इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहेत। आपल्याला जर या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्रामला जॉइन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत जेवढे काही आपले व्हिडिओ झालेले आहेत पहा यूट्यूब चॅनलवरती, त्या प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी आपण फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। सोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, व्यक्ती आणि वल्ली। पहा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा या ठिकाणी आपलं पुस्तक विचारलं आहे व्यक्ती आणि वल्ली, तर या पुस्तकाचे लेखक आहेत पहा पु ल देशपांडे। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे। आणि यामध्ये जेवढे काही प्रश्न विचारले आहेत पहा मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपल्याला मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत। सोबतच यामध्ये फक्त जे करंट अफेअर्स आहे हे लेटेस्ट करंट अफेअर असणार आहेत 2023 वरती आधारित। प्रश्न क्रमांक 2 आहे, निक्षय पोषण योजना ही भारत सरकारने कोणत्या रोगांना पोषण सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली एक योजना आहे? पहा निक्षय पोषण योजना ही जी आहे ही कोणत्या रोगांना पोषण देण्यासाठी म्हणजे पोषण सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली एक स्कीम आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर क्षयरोग जो आहे पहा क्षयरोगाच्या पोषण सहाय्य देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, कॉप्लिक स्पॉट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये आढळते? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पहा 2021 मध्ये 3 वेळा विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे। पहा कोणता प्रश्न आहे लक्षात ठेवा, कॉप्लिक स्पॉट हे जे आहे लक्षण हे कोणत्या आजारामध्ये आढळते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, जो गोवर आहे पहा गोवरच्या आजाराचं एक लक्षण आहे पहा कॉप्लिक स्पॉट। पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 14 आहे, जागतिक लोकसंख्या दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो? मित्रांनो, लक्षात ठेवायचे आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण यामध्ये जेवढे काही आपल्याला जागतिक दिनविशेष आहेत पहा जागतिक दिनविशेष हा झाला पहिला घटक, आणि दुसरा जो आहे तो आहे पहा राष्ट्रीय दिनविशेष। या दोघांवरतीही आपल्याला महत्त्वाचे प्रश्न हे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात, आणि यामध्ये हा जर आरोग्य विभागाने पेपर विचारला आहे याचा अर्थ जे काही आपले आरोग्य विभागाशी संबंधित असणारे जागतिक दिनविशेष आहेत त्यावरतीच हा प्रश्न येणार असतो। तर यामध्ये जेवढे काही असे प्रश्न येणार आहेत त्यासाठी आपण 2 व्हिडिओज डीपमध्ये घेतलेले आहेत पहा, त्यांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तर जागतिक लोकसंख्या दिवस हा जो आहे हा पर्याय क्रमांक 1 तर 11 जुलै या दिवशी साजरा केला जातो किंवा पाळला जातो। पर्याय 1 आपलं योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, मानवी शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित विषयाला हेपॅटॉलॉजी असं म्हटलं जातं? लक्षात ठेवायचं आहे, जे काही अवयव आहेत आणि त्याच्या संबंधित जो काही एखादा तज्ज्ञ होतो तर त्याला एक विशेष नाव दिलं जातं। तर या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, मानवी शरीराच्या असं खालीलपैकी कोणता अवयव आहे की त्या अवयवाचा जो एक्सपर्ट आहे किंवा त्याच्या संबंधित जो विषय येतो तर त्याला काय म्हटलं जातं पहा हेपॅटॉलॉजी। आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, जो यकृत आहे पहा यकृत, तर यकृताच्या संबंधित जो विषय येतो त्याला म्हणतात हेपॅटॉलॉजी। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल। प्रश्न 6 आहे, क्षार संजीवनी म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन यामध्ये कोणता घटक नसतो असा आपल्याला प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आहे। तर यामध्ये असणारे घटक आणि नसणारे घटक, तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पहा पर्याय क्रमांक 2 कॅल्शियम जे आहे ते कॅल्शियम येत नाही, त्यामध्ये सोडियम असतं, ग्लुकोज असतं आणि पोटॅशियम असतं, पण कॅल्शियम जे आहे ते कॅल्शियम येत नाही। कशामध्ये? ORS, त्यालाच काय म्हटलं जातं ओरल रिहायड्रेशन सोल्युशन। लक्षात ठेवायचं हे कधी वापरलं जातं यावर आपण अशा म्हणजे जो काही घटक आहे आणि तो कशासाठी वापरला जातो त्यावरही आपण महत्त्वाचे व्हिडिओज घेतलेले आहेत, त्याच्याही लिंक तुम्हाला लवकरच मिळून जातील। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल पहा कॅल्शियम। प्रश्न क्रमांक 7 आहे, मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते? ज्या व्यक्तीला मलेरिया झालेला आहे
तर त्या रोगाचं समूळ नष्ट करण्यासाठी म्हणजे त्याला जर प्रॉपर नष्ट करण्यासाठी एक महत्त्वाचं औषध दिलं जातं. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील आपल्याला 3 ते 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे मलेरियावर रुग्णाला कोणता असं औषध दिलं जातं उपचारासाठी, तर त्याचं नाव आहे पहा पर्याय क्रमांक 1 प्रायमाक्विन. हे जे औषध आहे हे दिलं जातं मलेरियाच्या रोग्याला. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. या ठिकाणी आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला जातो की कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. या ठिकाणी आपल्याला शहर विचारलं आहे, लक्षात ठेवाय. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल. पर्याय क्रमांक 3 तर नाशिक. लक्षात ठेवा नाशिक या जिल्ह्यामध्ये किंवा या शहरामध्ये आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं मुख्यालय. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल नाशिक. प्रश्न 9वा आहे रेडिओथेरपी व केमोथेरपी या ज्या संज्ञा आहेत त्या खालीलपैकी कोणत्या रोगावर उपचार पद्धती आहेत. पहा या ठिकाणी आपल्याला 2 संज्ञा दिलेल्या आहेत, म्हणजे 2 आपल्याला त्यांनी एक शब्द दिलेले आहेत. त्यामध्ये रेडिओथेरपी आणि दुसरा आहे केमोथेरपी. हे ज्या 2 संज्ञा आहेत ह्या कोणत्या रोगावर उपचार पद्धती आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कर्करोगावरती त्या उपचार पद्धती आहेत. या ठिकाणी अजून एक लक्षात ठेवा कर्करोग किंवा कधी कधी आपल्याला सरळ कॅन्सर हा शब्द देखील दिला जाऊ शकतो ऑप्शनमध्ये. कॅन्सरलाच मराठीमध्ये कर्करोग असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा कर्करोग म्हटलं जातं कॅन्सरलाच. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी खालीलपैकी कोणता जलविद्युत केंद्राचा सर्वात मोठा सहभाग आहे. लक्षात ठेवा पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी खालीलपैकी कोणतं असं जलविद्युत केंद्र आहे की ज्याचा सर्वात मोठा सहभाग येतो. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कोयना जलविद्युत जो केंद्र आहे तर याचा सर्वात मोठा सहभाग आहे की पश्चिम महाराष्ट्राचा आर्थिक विकास वाढवण्यासाठी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल कोयना जलविद्युत केंद्र. प्रश्न क्रमांक 11 आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेप्रमाणे एका वर्षात कमीत कमी किती दिवसांचा रोजगार पुरवण्यात येतो. मित्रांनो हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा आतापर्यंत आरोग्य विभाग सोडता हा प्रश्न आपल्याला जवळपास 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. कारण हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. हाच प्रश्न आपल्याला 2019ला जी तलाठी भरती झाली आहे त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला नगर परिषदमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ही एक योजना आहे. तर या योजनेअंतर्गत एका वर्षात कमीत कमी किती दिवसांचा रोजगार जो आहे तो पुरवण्यात येतो. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 100 दिवस. कमीत कमी किती लक्षात ठेवा कमीत कमी 100 दिवसांचा रोजगार जो आहे या योजनेअंतर्गत पुरवला जातो. पर्याय 3 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे घरात स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या LPG सिलेंडरमध्ये मुख्य वायू कोणकोणते असतात. जे घरामध्ये पहा आपल्या LPG सिलेंडर जे वापरलं जातं तर त्यामध्ये 2 महत्त्वाचे घटक असतात, म्हणजे 2 महत्त्वाचे वायू असतात. तर ते वायू कोणकोणते असतात. हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. त्यामुळेच आपल्याला पहा प्रत्येक व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्रामला जॉईन करा. त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर जो घरामध्ये आपल्या LPG सिलेंडर वापरलं जातं त्यामध्ये मुख्यतः असतात पहा 2 वायू. एक असतो प्रोपेन, दुसरा असतो पहा ब्युटेन. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे दवाखान्यात नोंदणीचं प्रमाणपत्र वाढवून दवाखान्याच्या प्रसूती व्हाव्या या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमाअंतर्गत कोणती योजना सुरू केलेली आहे. प्रश्न थोडासा मित्रांनो हा समजावून घ्यायचा आहे. प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. ज्या स्टाफ नर्स आहेत पहा स्टाफ नर्ससाठी हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा पडू शकतो. तर दवाखान्यामध्ये म्हणजे कोणत्या दवाखान्यामध्ये सरकारी म्हणजे जे गव्हर्नमेंट दवाखाने आहेत त्यामध्ये नोंदणीचं प्रमाण वाढवून दवाखान्यातच प्रसूती व्हावी म्हणजे डिलिव्हरी व्हावी. तर या उद्देशाने केंद्र शासनाने एक मिशन राबवलं होतं. त्याचं नाव काय आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन. हा जो उपक्रम आहे किंवा कार्यक्रम आहे ही योजना सुरू केलेली आहे. लक्षात ठेवायचे तर ती योजना आपल्याला सांगायचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल जननी सुरक्षा योजना. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि यावरही आपण एक महत्त्वाचा शॉर्ट व्हिडिओ देखील घेतलेला आहे. जननी सुरक्षा योजना नेमकं काय आहे आणि त्यावर जवळपास आपल्याला एक प्रश्न हा नेहमी विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 14 आहे जैववैद्यकीय घनकचऱ्याचे व्यवस्थापन व विघटन योग्य पद्धतीने केले नाही तर खालील रोगाचा प्रसार होऊ शकतो. इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे. तर जैववैद्यकीय जो घनकचरा आहे त्याचं विघटन आणि त्याचं व्यवस्थापन जर नीट नाही झालं तर खालीलपैकी असा कोणता आजार आहे की तो आजार आपल्याला होऊ शकतो.
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। यामध्ये पहा HIV एड्स होऊ शकतो, क्षयरोग होऊ शकतो आणि कावीळ देखील होऊ शकतो। लक्षात ठेवा, जर वैद्यकीय जैव वैद्यकीय घनकचरा आहे त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने जर नाही झालं तर इतके आजार होण्याचा आपल्याला धोका असतो। पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 15वा आहे, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने डॅश निर्मितीसाठी केला जातो। महाराष्ट्रात जो काही दगडी कोळसा आहे पहा, चारकोल, त्याचा उपयोग मुख्यतः कशासाठी केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 ची औष्णिक ऊर्जा आहे याच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रामध्ये जेवढा काही आपला दगडी कोळसा आहे याचा वापर प्रामुख्याने केला जातो औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 16 आहे, आकाश पाताळ एक करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल? हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, हा वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे। लक्षात ठेवायचं आहे, आकाश पाताळ एक करणे म्हणजेच वाक्प्रचार जो आहे त्याचा अर्थ काय होईल? तर याचा अर्थ होईल पहा संतापाने थैमान घालणे, त्यालाच म्हटलं जातं पहा आकाश पाताळ एक करणे। आणि हा देखील मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे पहा मराठीमध्ये आपल्या। तर जे काही वाक्प्रचार आहेत यामध्ये महत्त्वाचे घटक कोणते कोणते येणार आहेत मराठी विषयामध्ये आपल्या लक्षात ठेवायचे। सर्वात पहिला आहे म्हणी, त्यानंतर आहे पहा वाक्प्रचार, यानंतर असणारा 2 घटक समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द। आणि हे जे आहेत पहा हे आपल्याला जवळपास सर्व सोपे असणारे टॉपिक आहेत आणि यावरती आपल्याला 3 ते 4 प्रश्न हे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात। लक्षात ठेवायचे, त्यामुळे आपण लवकरच मराठी विषयावर देखील एक सिरीज सुरू करणार आहोत। आकाश पाताळ एक करणे याचा अर्थ होतो संतापाने थैमान घालणे। पर्याय 3 आपलं करेक्ट आन्सर होईल। प्रश्न 17वा आहे, सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? म्हणजे एक प्रकारे सिंपल प्रश्न आहे की ग्रॅव्हिटी जे आहे म्हणजे गुरुत्वाकर्षण जे आहे याच्या नियमाचा शोध कोणी लावला किंवा ग्रॅव्हिटीचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 सर आयझॅक न्यूटन हे जे शास्त्रज्ञ आहेत पहा यांनी लावलेला आहे ग्रॅव्हिटीचा शोध। म्हणजेच ग्रॅव्हिटीला मराठीमध्ये आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण, याचा शोध लावला आहे न्यूटन यांनी। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल। प्रश्न 18वा आहे, कोणाच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस जागतिक विज्ञान दिन म्हणजेच नॅशनल सायन्स डे म्हणून पाळला जातो? मित्रांनो यावरती आपल्याला 2 प्रश्न जे आहेत हे नेहमी तयार होतात, कारण हे जे प्रश्न आहेत हाच प्रश्न आपल्याला 2 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने विचारला होता। सर्वात पहिला प्रश्न विचारला होता की जागतिक विज्ञान दिन हा कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा जागतिक विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो किंवा नॅशनल सायन्स डे देखील त्याला म्हटलं जातं। आणि हा जो दिवस आहे हा कोणाच्या? तर पर्याय क्रमांक 4 डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांच्या स्मरणार्थ हा सायन्स डे पाळला जातो। तर लक्षात ठेवायचं यामध्ये अजून एक आहे की डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण असं येत नाही, कधी कधी आपल्याला फक्त काय येतं डॉक्टर CV रमण असं आपल्याला सरळ सरळ विचारलं जातं। तर यांच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा नॅशनल सायन्स डे म्हणून पाळला जातो। पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 19 आहे, शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो? म्हणजे आपलं जे शरीराचं तापमान आहे, बॉडीचं जे टेम्परेचर आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी जो आपला ब्रेन आहे त्याचा कोणता भाग काम करत असतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर हायपोथॅलॅमस हे जो भाग आहे हा शरीराच्या आपल्या तापमानाचं नियंत्रण करत असतो। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे हायपोथॅलॅमस। प्रश्न क्रमांक 20 आहे, आक्रियन किंवा कधी कधी आर्कियन असा शब्द वापरला जातो। लक्षात ठेवायचे दोन्हीही शब्द हे थोडेसे इम्पॉर्टंट आहेत। तर आर्कियन व गोंडवन प्रस्तर समूहातील मातीचे महत्त्वाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 जो नागपूर जिल्हा आहे। मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे। सेम असाच प्रश्न आपल्याला MPSCच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला होता की आर्कियन व गोंडवन प्रस्तर समूहातील मातीचे महत्त्वाचे साठे जे आहेत हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत। पर्याय 1 आपलं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 21 आहे, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिनोग्राफी याचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी पहा कधी कधी आपल्याला TCS जो पॅटर्न आहे यामध्ये मराठीत कधी कधी नाव दिलं जात नाही, कधी कधी संस्थेचं नाव आपल्याला प्रॉपर इंग्रजीमध्ये देतात, म्हणून आपण दोन्हीही मराठी आणि इंग्रजी असं संस्थेचं नाव घेत आहोत। मराठीत जर विचारलं तर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था आणि इंग्रजीत जर विचारलं तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिनोग्राफी याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 1, दोना पावला ठिकाण आहे गोवा हे राज्य आहे. यामध्ये आहे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचं मुख्यालय. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे विद्रोही साहित्य संमेलन 2023 याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर चंद्रकांत वानखेडे हे जे आहेत तर हे अध्यक्ष होते. अध्यक्ष कशाचे होते? विद्रोही साहित्य संमेलन जे 2023ला भरलं त्याचे अध्यक्ष होते चंद्रकांत वानखेडे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे खालीलपैकी कोणता धबधबा भारतातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे? या ठिकाणी शब्द लक्षात ठेवायचे. उंच हा जो शब्द आहे हा सर्वात इम्पॉर्टंट असणार आहे. उंच आणि मोठा लक्षात ठेवा, हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. तर यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे भारतातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच असणारा धबधबा सांगायचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, नोहकालिकाई धबधबा हा जो आहे हा भारतातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे. यामध्ये पहा कुंचिकल धबधबा हा जो आहे हा 1ल्या क्रमांकाचा आहे. लक्षात ठेवायचे आपण हे क्रमाने घेतलेले आहेत. बरेहिपनी धबधबा जो आहे तो 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे. नोहकालिकाई धबधबा हा 3ऱ्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे. नोहसिंथियांग धबधबा जो आहे हा 4थ्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे. हे चारही धबधबे मित्रांनो लक्षात ठेवायचे आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. प्रश्न 24 आहे हिमाचल प्रदेशातील बायस नदीवर किंवा या ठिकाणी पहा बायसच्या ऐवजी आपल्याला जास्त वेळा बियास असा अर्थ वापरलेला आहे. तर बियास या नदीवर वसलेले महाराणा प्रताप सागर जलाशय डॅश नावानेही ओळखलं जातं. तर ऑलरेडी त्याचं नाव काय आहे? महाराणा प्रताप सागर जलाशय. तर त्याच जलाशयाला अजून कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर त्याला अजून लक्षात ओळखलं जातं पर्याय क्रमांक 2, तर पोंग धरण या नावाने देखील ओळखलं जातं. हिमाचल प्रदेशातील बियास नदीवर वसलेलं महाराणा प्रताप सागर जलाशय आहे यालाच पोंग धरण या नावानं ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्याने ग्रामीण पुरवठा आपलं पाणी या प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवला जात आहे? प्रश्न थोडासा मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. पहा करंट अफेअर्ससाठी हा प्रश्न आहे. प्रश्न परत एक वेळा सांगतोय. जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्याने ग्रामीण पुरवठा आपलं पाणी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवला जात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यांमध्ये राबवला जातो पहा आपलं पाणी या नावाचा प्रकल्प. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. पण मित्रांनो लक्षात ठेवायचे कधी कधी आपल्याला मागच्या परीक्षेमध्ये हाच प्रश्न विचारला होता, पण त्या ठिकाणी औरंगाबाद असं नाव आलेलं होतं आणि औरंगाबाद या जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे थोडंसं या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जायचं नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे असणारे 25 प्रश्न. आपल्याला 25 पैकी किती प्रश्नाचे उत्तरं देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. मराठी नोकरी आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करून ठेवा. सोबतच आपली वेबसाईट देखील आहे त्याला देखील व्हिजिट करा. त्या ठिकाणी आपण पोलीस भरती आणि जेवढ्या काही बाकीच्या सरळ सेवा स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी महत्त्वाचा आणि डेली कॉन्टेंट आपण पोस्ट करत असतो. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.